सर्वप्रथम मी भारत ॲग्रीचे खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला म्हणजे सूर्यकांतजी आणि तुमची टीम सर्व तुम्ही आम्हाला जो प्लॅटफॉर्म दिला आणि आपल्या शेतकरी बंधूंना एक मायक्रोरायझाविषयी माहिती देण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं पहिले आभार मानतो. आणि आनंद ॲग्रो केअर ही जी कंपनी आहे, तर आनंद ॲग्रो केअर फूड ॲज अ मेडिसिन म्हणजे आम्ही जे काही उत्पादनं बनवू हे एका मेडिसिनसारखे असतील आणि ते पूर्णपणे जैविक असतील आणि क्वालिटी इज प्रायोरिटी असे विजन आणि मिशन घेऊन आम्ही आनंद ॲग्रो केअरची 2009मध्ये स्थापना केली. आणि पूर्वीचे जे माझं 10 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे जॉब करत असताना आणि मूळचा मी एक शेतकरी चा मुलगा आहे आणि ॲग्रिकल्चर माझं झालेलं आहे. मी BSc ॲग्री स्टुडंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या 20 वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि 2009पासून आनंद ॲग्रो केअरची आम्ही स्थापना केली. आनंद ॲग्रो केअरमध्ये सर्व प्रकारचे जैविक उत्पादनं तयार होतात. त्यानंतर डेस्टॉज बेस ही जी टेक्नॉलॉजी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकमेव आनंद ॲग्रो केअरकडेच हा एवढा मोठा प्लांट आहे की डेस्टॉज बेस टेक्नॉलॉजीवरती आम्ही सर्व प्रकारचे बायो फर्टिलायझर्स बायो पेस्टिसाइड्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. लिक्विड फॉर्म्युलेशन्स असतील किंवा इतर जे फॉर्म्युलेशन्स असतील असे सगळे प्रकारचे बायो फर्टिलायझर बायो पेस्टिसाइड आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यानंतर अमायनो चिलेट्स इरिटे चिलेट्स सगळ्या प्रकारचे चिलेटेड्स मायक्रोन्युट्रिएंट्ससुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यानंतर प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स म्हणजे जसं की टॉनिक्स असतील, हर्बल एक्स्ट्रॅक्ट असतील, हर्बल पेस्टिसाइड्स असतील, या सगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स आम्ही ओन मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि दुसरं तुमचं प्रॉम ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असेल किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असेल असे सर्व प्रकारचे सल्फेटेड आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आम्ही बनवतो. सध्या आम्ही 150 प्रॉडक्ट आम्ही बनवत आहोत आणि म्हणजे भारत ॲग्रीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंट्ससुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यानंतर प्लॅन प्रमोटर्स वेगवेगळ्या भारत ॲग्रीच्या माध्यमातून सुद्धा भरपूर शेतकरी बंधूंना आपण आपले प्रॉडक्ट देत असतो. आणि भारतामध्ये अशा भरपूर ठिकाणी आनंद ॲग्रो केअरचे प्रॉडक्ट जातात आणि अलीकडेच आम्ही युरोपला एक्सपोर्ट केलेलं आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही छोट्या मोठ्या प्रमाणात सध्या आम्ही एक्सपोर्ट करत आहोत. युरोप असेल, तुमचं आफ्रिका कॉन्टिनेंटल असेल, USA असेल, लंडन असेल, या सगळ्या ठिकाणी आमचे कस्टमर्स आहेत. आणि अगदी आम्ही परकीय चलन जे आपण म्हणतो म्हणजे निर्यातीवरती आमचा मोठा फोकस आहे आणि परकीय चलन आपल्या भारताला मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून लोकांना रोजगार द्यावा आणि शेतकऱ्यांना गुणवत्तायुक्त उत्पादनं देऊन मार्गदर्शन करावे हा आनंद ॲग्रो केअरचा मानस आहे. तर घनश्याम सर, आपण वेळ न घालवता आता PPT सुरू करूया. येस, सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊयात. तुमचे जेवढे प्रश्न असेल तुम्ही ते द्या, आपण त्याचे उत्तरं देऊ. पहिले आता प्रथमतः सर्व शेतकरी बंधूंचे पुन्हा मी स्वागत करतो आणि आभार असे मानतो की तुम्ही मला ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तर आता बघूया की मायक्रोरायझा भरपूर लोकांना एक कन्फ्युजन असतं की मायक्रोरायझा ही बुरशी आहे की जीवाणू आहे किंवा असं काही कंटेंट आहे की जो काम करतो. तर शेतकरी बंधूंनी ही गोष्ट पहिले लक्षात घ्या की मायक्रोरायझा ही बुरशी आहे, हा जीवाणू नाही आणि तो मुळांच्या जवळ तो वास्तव्य निर्माण करतो. आता मायक्रोरायझा आपल्याला माहिती आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक संशोधन असतं. तर मग मायक्रोरायझा हा प्रथम कुठे आढळला आणि त्याचं संशोधन कसं झालं त्याच्यावरती बघूया. आता सगळ्यात पहिले मायक्रोरायझाचा शोध लागला 1879 आणि 1882पर्यंत मायक्रोरायझावरती संशोधन चालू राहिलं. फ्रान्सिस झेक हे जे शास्त्रज्ञ फॉरेनर शास्त्रज्ञ आहेत यांना 1879 म्हणजे शेतकरी बंधूंना आज 2022मध्ये आपण आहोत आणि अगदी 200 वर्षापूर्वीचं हे संशोधन आहे. तर 200 वर्षापूर्वी मायक्रोरायझाचा ऑलरेडी शोध लागला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे असे डेव्हलपमेंट होत गेले आणि त्यांनीसुद्धा 1979 ते 82 या 3 वर्षामध्ये त्यांनी संशोधन चालू ठेवलं. त्यानंतर अल्बर्ट बर्नहार्ड नावाचे हे शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांनी 1885मध्ये त्याचं जे संशोधन आहे हे संशोधन त्यांनी पुढे चालू ठेवलं. म्हणजे मायक्रोरायझा हा जो स्पेसीज आहे हा त्यावेळेससुद्धा होता आणि ज्यावेळेस सूक्ष्म निर्मिती झाली, वनस्पतींची निर्मिती झाली, तेव्हापासून मायक्रोरायझा आहे. पण शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की मायक्रोरायझा नावाची अशी बुरशी आहे
आणि ती पिकासाठी किती फायदेशीर आहे असं त्यांनी अभ्यास करून आत्ता ह्या स्टेजला आपण मायक्रोरायझावरती बोलत आहोत. पण जर आपण मागचा इतिहास बघितला तर मायक्रोरायझाला खूप जुना इतिहास आहे. त्यानंतर मायक्रोरायझा ही पिकासाठी उपयुक्त बुरशी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तर तसं मायक्रोरायझा ही सुद्धा शेतकऱ्यांची मित्र बुरशी आहे. जसं ट्रायकोडर्मा विरिडी आपण घेतो तसंच ही बुरशी जी आहे ही शेतकऱ्यांची उपयुक्त बुरशी आहे. आणि ही जी बुरशी आहे ही निसर्गामध्ये आढळते आणि मुळांच्या सोबत म्हणजे कोलॅबरेशनमध्ये ती मुळांच्या सहवासात राहून कार्य करते. ही बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सदृढ आणि खनिज पोषणद्रव्य मातीपासून थेट मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे आता बघा की एक सोपी आणि आपल्या साधारण भाषेत आपण एक म्हण म्हणू की ते मुळांजवळ वास्तव्य निर्माण करतात आणि मुळांना सांगतात की तुम्ही आम्हाला जागा द्या, तुम्ही आम्हाला आश्रय द्या, आम्ही तुम्हाला अन्नद्रव्य सप्लाय करू. म्हणजे मुळांच्या सानिध्यात ते राहून जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य आणि पाणी सप्लाय करण्याचं कार्य ही मायक्रोरायझा बुरशी करत असते. आता मायक्रोरायझाच्या 80% प्रजाती ह्या आपल्याला माहिती आहेत आणि सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे जे पीक आहेत जसे आपण द्राक्ष घेऊ, डाळिंब घेऊ, टोमॅटो घेऊ, मिरची घेऊ, फ्लॉरिकल्चर घेऊ, जे काही भाजीपाला पिकं आहेत या सगळ्या पिकांवरती मायक्रोरायझा ही बुरशी वाढत असते आणि सगळ्या पिकांना मायक्रोरायझा बुरशीची गरज असते आणि ती सुसंगत पद्धतीने आपल्या मुळांच्या जवळ वास्तव्य निर्माण करत असते आणि ही आपल्या जमिनीमध्ये अतिशय चांगलं कार्य करत असते. आता वनस्पतीला जे पोषणासाठी आवश्यक लागणारे जे घटक आहेत हे घटक आपल्या सर्व शेतकरी बंधूंना माहिती आहेत, तरी मी तुम्हाला एक त्याची उजळणी करून देतो. तर पोषक मूलद्रव्यांमध्ये काय येतं तुमचे, तर मुख्य अन्नद्रव्य येतात. हे सर्व शेतकरी बंधूंना माहिती आहे की नत्र, स्फुरद, पालाश हे तुमचे मुख्य अन्नद्रव्य आहे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तुमचे दुय्यम अन्नद्रव्य आहेत. आणि आपण जे ट्रेस एलिमेंट म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये झिंक येतं, फेरस येतं, मॅग्नीज येतं, मॉलिब्डेट येतं, बोरॉन येतं. असे सर्व प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना लागत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे अन्नद्रव्य जरी असेल आणि पाणी नसेल तर त्याला काय फायदा आहे. म्हणून आपण कितीही अन्नद्रव्य दिले तर सगळ्यात पिकाला महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे ते पाणी. तर पाणीचं महत्त्व काय आहे आणि पाण्याचं आणि मायक्रोरायझाच्या सोबत काय कोलॅबरेशन आहे हे मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. आता पोषक मूलद्रव्यांचे महत्त्व काय आहे, तर सर्व प्रकारचे अन्नद्रव्य जर आपण दिले तर अन्नद्रव्य जर दिले तर झाडामध्ये सक्षमता येते आणि त्या झाडाची ग्रोथ चांगली होते. मग ते पीक कोणतेही असेल, म्हणजे मायक्रोरायझा असं नाही आहे की ते फक्त डाळिंबच पिकाला चालतं, द्राक्षालाच चालतं, मिरचीलाच चालतं, टोमॅटोलाच चालतं, तर सर्व प्रकारच्या पिकांना ते चालतं. त्यानंतर वाढीसाठी जी काही लागणारी ऊर्जा आहे आणि जी काही डायजेशन सिस्टीम आहे या डायजेशन सिस्टीमवरती सुद्धा ते चांगलं कार्य करत असतं आणि डायजेशन सिस्टीमला ते मदत करत असतं. आणि ह्या घटकांशिवाय म्हणजे जे काही तुमचे सर्व प्रकारचे ट्रेस एलिमेंट आहेत या ट्रेस एलिमेंट जर नसतील तर तुमच्या चयापचयाची प्रक्रिया जी आपण म्हणतो तर ही चयापचयाची प्रक्रिया ही अपूर्ण राहते. शिवाय या मूलभूत घटकांशिवाय आपल्या वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती, आता रोगप्रतिकारशक्ती हा खूप मोठा शब्द आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आपण एक गोष्ट नेहमी जाणून घेतो की ह्युमन सिस्टीम. तर तुमची ह्युमन बूस्टिंग जर चांगली असेल, ह्युमन सिस्टीम जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणून ह्युमन सिस्टीमला बूस्टिंग रेजिस्टन्स करण्याचं काम हा अन्नद्रव्य करत असतात आणि अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम मात्र हा मायक्रोरायझा करत असतो. तर आता जमिनीमध्ये वनस्पतींना पाण्याचं महत्त्व काय आहे, तर जेवढं वनस्पतींना अन्नद्रव्य गरजेचं आहे तेवढं पाणी महत्त्वाचं आहे, कारण की पाण्याद्वारे सगळे तुमचे अन्नद्रव्य शोषले जातात आणि ते पोचवले जातात. सुप्त अवस्थेमध्ये वनस्पतीत बीजे, बिजुके, कंद इत्यादी बाबतीत एक गोष्ट आढळते की त्यांच्या कोशकातील पेशीतील
पाण्याचे प्रमाण फारच कमी असते. या उलट वनस्पती जिवंत व कार्यक्षम कोशकात सर्वसाधारण 90% पाणी असते. त्यापैकी उदाहरणार्थ पाण्यामध्ये सर्वसाधारण मासल भागात सुमारे 55 ते 85% व ताजे पाणी केलेल्या वजनात, म्हणजे ताजं आपण जे काही वजन केलं तर त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 55 ते 85% पाणी आढळून येतं. आणि लाकडासारख्या मृत उतकात, म्हणजे लाकडासारखा जो काही मृत भाग असेल याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 60% ह्या पाण्याचं प्रमाण आढळून येतं. म्हणजे प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठेही तुम्ही चेक केलं, कोणतंही फळ चेक केलं, कोणताही वनस्पतीचा गाभा चेक केला तर सगळ्यात जास्त तुम्हाला पाण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामुळेच ते तुमच्या वनस्पती ह्या सदृढ पद्धतीने वाढत असतात. आता वनस्पतींचं सर्व रासायनिक प्रक्रिया हे जे आहेत हेच माध्यम लागते आणि सर्व प्रक्रियामध्ये हे पदार्थ महत्त्वाचे असतात. आणि याशिवाय पाण्यामध्ये वनस्पतीतून OH हे आयन मिळतात. म्हणजे जे काही आपल्याला जसं की NPK महत्त्वाचं आहे, न्यूट्रन सगळे महत्त्वाचे आहेत, तसं OH हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि OH जर मिळाला तर पुन्हा आपले पिकाची वाढ ही झपाट्याने होत असते. यामुळेच पाणी आणि वनस्पती यांना खूप महत्त्वाचे घटक आपल्या पिकासाठी आहेत. तसेच हा जलांश वनस्पती शरीरात स्थिर नसून गतीय प्रणालीचा ते भाग आहेत. आता मायकोरायझा चं महत्त्व कसं आहे की वनस्पतींना दोन्ही गोष्टी ते पुरत असतो. त्यानंतर वनस्पतींना या दोन्ही गोष्टी त्या उपलब्ध नसतील तर काय होऊ शकतं? जर तुमचं वनस्पतीला पाणी उपलब्ध नसेल, अन्नद्रव्य उपलब्ध नसेल तर शेतकरी बंधूंनो, मायकोरायझा ही जी बुरशी आहे ही मायकोरायझा बुरशीने कमिटमेंट केलेली असते की तुम्ही आम्हाला वास्तव्य द्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. मग जेव्हा वनस्पतींना अन्नद्रव्य आणि पाणी कमी पडतं तर तेव्हा मायकोरायझाचे हे जे रूट्स आहेत हे रूट्स ते 2 फूट 4 फूट 10 फूट नाही तर 100 फूट 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असे त्याचे सूक्ष्म रूट हे अन्नद्रव्य आणि पाणी हे शोधत जातात. आणि जिथं जिथं त्यांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा सेन्स मिळतो अगदी तिथून ते अन्नद्रव्य आणि पाणी शोषून ते आपल्या पिकाला सप्लाय करत असतात. आता तुम्ही एक गोष्ट बघा की जंगलामध्ये वाढणारे तुमचे झाडं असतील किंवा इतर काही फळ पिकं असतील की अगदी जंगलात साध्या पद्धतीने वाढतात आणि तिथे कुठेही पाण्याचा काही सोर्स नसतो आणि कोणीही त्यांना पाणी पण देत नाही. मग अशा ठिकाणी हे जे मायकोरायझासारख्या बुरश्या असतात, या मायकोरायझासारख्या बुरश्या ह्या जिथे जिथे पाण्याचा सोर्स भेटेल त्या सगळ्या ठिकाणून पाणी आणि अन्नद्रव्यांचं शोषून हे पिकाला उपलब्ध करून देतात. एवढी ताकद या मायकोरायझा बुरशीमध्ये आहे. पण अजूनही काही शेतकरी बंधूंना मायकोरायझा हा कळालेला नाही आहे. पण मायकोरायझाचं महत्त्व आपल्या पिकासाठी खूप खूप फायद्याचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं 200 वर्षापूर्वी त्याचं संशोधन झालं. मग आता आपल्याला मायकोरायझाची गरज का भासू लागली? तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये साधारणतः आपण सगळे शेतकरी बंधू 70% आहोत. म्हणजे देशाच्या पूर्ण पॉप्युलेशनच्या 70% पॉप्युलेशन ही शेती या व्यवसायावरती अवलंबून आहे. आणि शेती या व्यवसायावरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला आपल्या शेतीचं जर संगोपन व्यवस्थित केलं, उत्पादन जर आपण चांगलं वाढवलं तर आपल्याला अर्निंग चांगलं होऊ शकतं. आणि सगळ्यांना अन्न सप्लाय करण्याचं हे आपलं काम आहे आणि हे पुण्याचं काम आपण सगळे शेतकरी बंधू करत असतो. म्हणून 70% शेती ही अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांवरतीच सगळं अवलंबून आहे. आणि आपण ज्या पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्या पारंपरिक पद्धतीने आपल्याला तेवढं उत्पन्न मिळत नाही. म्हणून आधुनिक पद्धतीने जर आपल्याला शेती करायची असेल आणि आपल्या शेतीमध्ये जर चांगल्या प्रमाणात जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला मायकोरायझासारख्या बुरश्या जर वापरल्या तर आपलं उत्पादन आपण वाढवू शकतो. आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे, म्हणजे रासायनिक खतं असतील, रासायनिक कीटकनाशकं असतील, रासायनिक बुरशीनाशकं असतील, यांच्या अतिवापरामुळे सुद्धा आपल्या जमिनीमधला मायकोरायझाचा जे काही बुरशी आहे ही बुरशी डेड झाली किंवा त्याचा जो काउंट आहे हा काउंट कमी दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा जैविक पद्धतींचा अवलंब करणं आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे जमिनीची सुपीकता नक्कीच तुमची वाढणार आहे. आता बघा,
मायकोरायझा कसा दिसतो ही इमेज बघा की मुळांसोबती तो सहजीवन पद्धतीने म्हणजे दोघं एकमेकासोबत कसं कार्य करतात. तुम्ही जर बघितलं हे जे मोठे रूट्स आहेत हे मोठे रूट्स तुमचे मुळांचे मुख्य रूट्स आहेत. जसं तुम्ही सूक्ष्म व्हाईट रंगाचे तुम्हाला रूट्स दिसत आहेत तर ते मिडियम रूट्स असतात आणि अजून तुम्ही म्हणतात एरियल रूट्स किंवा तुमचे हेअर रूट्स अगदी सूक्ष्म जे रूट्स असतात ह्या सगळ्या सूक्ष्म रूट्सवरती मायकोरायझा हा अगदी त्याच्या रूट्समध्ये गेलेला असतो. आणि अशा पद्धतीने हा मायकोरायझा जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितला किंवा एखादं झाड जर उपटून आपण बघितलं तर तुम्हाला जास्तीत जास्त रूट्स वाढलेले दिसतील. पण ते मायकोरायझा जो आहे आपल्याला हा मायक्रोस्कोपमध्येच बघावा लागतो आणि मायक्रोस्कोपमध्ये जर बघितलं तर तुम्हाला मायकोरायझाची अटॅचमेंट दिसते. पण त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या मायकोरायझाचे स्पोर्स हे गोल गोल जे दिसत आहेत हे मायकोरायझाचे स्पोर आहेत. आता बघा ह्या बाजूचे जे इमेजेस आहेत म्हणजे हे आपण एका झाडाची इमेज घेतली आहे. पण जर मायक्रोस्कोपमध्ये जर एक वरची आपण जी गोल आपण अशी जी इमेज बघितली तर ही जी इमेज आहे हाय स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितलं तर स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्ये तुमचे जे काही स्पोर आहेत हे स्पोर अशा पद्धतीने दिसतात. आणि दुसरी जी असे ब्लू शेडमध्ये तुम्हाला इमेज दिसते तर या इमेजमध्ये रूट्स जे आहेत ह्या रूट्सच्या मध्ये ते जे स्पोर आहेत हे स्पोर तुम्हाला डेव्हलप झालेले दिसतात. कारण की मायकोरायझा हा वेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायकोरायझा आपण जे म्हणतो त्याचे ज्या हायपीज आहेत ह्या हायपीज आणि जे स्पोर हे तुमचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुमचं रूटमध्ये दिसतं. म्हणजे अगदी आपण कल्पनासुद्धा केली नसेल की रूट्स जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने हा स्पोर त्याचे दिसत असतात आणि त्याचे हायपी दिसत असतात. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर हे मायकोरायझाचं असतं आणि हे आपल्याला सूक्ष्मदर्शिकेमध्ये दिसतं. आता मायकोरायझाचे कार्य करण्याची पद्धत कशी आहे तर समजा एका कुंडीचं एक इमेज दिलेली आहे आणि त्या कुंडीमध्ये जर आपण खालच्या बाजूला जर आपण कट करून बघितलं किंवा कुंडीचं आपण ज्यावेळेस आपण बदलतो तर त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त रूट्स हे खालच्या बाजूला वाढलेले दिसतात किंवा जेवढे जास्त रूट्स असतील तेवढे रूट्स हे पिकांना अन्नद्रव्य अवेलेबल करून देत असतात. तर हे रूट्स जर आपण बघितले तर बघा तुम्हाला व्हाईट रंगाचे असे सूक्ष्म रूट याच्यामध्ये दिसत आहेत. तर हे सूक्ष्म रूट्स हे मायकोरायझानेच डेव्हलप केलेले असतात. आता मायकोरायझा पिकांमध्ये कसं कार्य करतो बघा. मायकोरायझा वनस्पतीमध्ये इंड्यूस सिस्टीम रेजिस्टन्स विकसित करतो. म्हणजे मायकोरायझा हा नॅचरल फंगस आहे. पण ज्या वेळेस मायकोरायझा मुळांच्या सहवासात जातो तर मुळांना असं वाटतं की कोणीतरी माझ्यावरती अटॅक करतो आहे. आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो की समजा एक साप आहे आणि साप काय करतो उंदराला मारतो किंवा बेडकाला मारतो. तर जेव्हा तो बेडूक किंवा दिसतो तो त्यावेळेस तो असा अटॅक करतो किंवा तो बेडकाला दिसतं की समोर साप आहे तो बेडूक स्वतःला काय करतो प्रोटेक्ट करतो. म्हणजे प्रत्येकामध्ये एक सेन्स दिला आहे की माझ्यावरती कोणीतरी अटॅक करणार आहे. तर त्यावेळेस वनस्पतीला रूट्सला असं कळतं की कोणीतरी माझ्यावरती अटॅक करतो आहे. पण ॲक्च्युअली ती मायकोरायझा बुरशी असते की ते रूट जवळ जाऊन वास्तव्य करण्याचा प्रयत्न करते. पण त्यांना असं सेन्स कळतो की कोणीतरी माझ्यावर अटॅक करणार आहे. मग त्याच्यामध्ये आपोआप नॅचरली ह्युमन सिस्टीम तयार होते आणि ह्युमन सिस्टीम तयार झाली की त्याच्यामध्ये असे काही नॅचरल गोष्टी घडतात म्हणून तो सशक्त बनतो आणि त्याला नंतर कळतं की ही माझी मित्रपुरुषी आहे. मग त्याला ते सहवासामध्ये ती सांभाळून घेते. पण त्याच्यामुळे ती नॅचरली ह्युमन सिस्टीम त्याच्यामध्ये येते. आणि त्यानंतर मायकोरायझा कार्य करण्याची पद्धत कशी आहे तर मायकोरायझा ही जी बुरशी आहे ही म्हणजे ॲक्टिवेट होऊन ही मुळांना प्रोटेक्ट करत असते. त्यानंतर तुमचं पिकामध्ये मायकोरायझा कार्य करण्याची पद्धत काय तर वनस्पतीमध्ये प्रतिकूल टॉलरन्स म्हणजे प्रतिकूल जी वातावरणाची परिस्थिती असेल त्या प्रतिकूल पद्धतीमध्ये सुद्धा तो चांगला कार्य करतो. जैविक अजैविक ताणसुद्धा कंट्रोल करायला तो चांगला मदत करतो.
मायकोरायझा कार्य करण्याची पद्धत काय, तर मायकोरायझा ही बुरशी सहजीवन पद्धतीने सिग्नल देऊन आपल्या याच्यामध्ये प्रोटेक्ट करून ऑलिगोसॅकराइड्स नावाचं एक सॅकराइड्स तयार करत असते आणि ती सिक्रेट करत असते. त्यानंतर मायकोरायझा कार्य करण्याची पद्धत अजून सगळ्यात महत्त्वाची काय आहे, की मायकोरायझा जर तुमचा ड्रॉट कंडिशन असेल, म्हणजे दुष्काळी सारखी जी परिस्थिती असेल आणि मायकोरायझाला असं वाटलं की आता ड्रॉट कंडिशन आहे, मुळांना पाणी मिळत नाही आहे, तर मायकोरायझा काय करतं की ते वेगवेगळे ॲसिड्स सिक्रेट्स करतं. जसं इंडोल ॲसिटिक असेल, तुमचं जेस्मोनेट असेल, असे वेगवेगळे ॲसिड, नायट्रिक ॲसिड, असे सगळे प्रकारचे ॲसिड्स निर्माण करून तो ड्रॉट कंडिशन म्हणजे अगदी दुष्काळामध्ये सुद्धा तो अवेलेबल न्यूट्रिएंट अवेलेबल करण्याचं किंवा प्रोटेक्ट करण्याचं कार्य करत असतो. त्यानंतर तुमचं हीट रेस जर असेल तर त्या हीट रेसमध्ये काय होतं, अन्नद्रव्य अपटेक करायला अडचण येते. तर हे काय करतं, पर्णरंध्राची जी काही रेस्पिरेशनची क्रिया आहे ही क्रिया फास्ट करतं आणि अन्नद्रव्य लवकर अपटेक करायला मदत करतं. आणि जर तुमची कोल्ड म्हणजे थंडी जर असेल तर थंडीमध्ये तुमचं ह्युमन सिस्टम म्हणजे प्रोटीन्सचं स्टोरेज वाढवण्याचं संकेत हे पिकाला देत असतं. आणि खूप जास्त थंडी आली, जर अन्नद्रव्य त्याला अपटेक करता आले नाही तर रूट्समध्ये जे काही स्टोरेज असेल अन्नद्रव्यांचं किंवा प्रोटीन्स असेल, हे प्रोटीन्स हे मुळांद्वारे घेऊन हे झाडाला पुरवलं जातं, म्हणून झाडामध्ये पुन्हा ह्युमन सिस्टीम निर्माण होते. म्हणजे बघा की जर आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये, आपलं एक सिंपल उदाहरण आहे की थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ह्युमन सिस्टीम वाढायला पाहिजे, तर आपण मेथी किंवा ड्रायफ्रूट्स खातो किंवा ज्याच्याने आपल्याला ऊब निर्माण व्हावी, तर जसे आपण आपल्यासाठी आपण प्रोव्हिजन करत असतो तसं झाडाला सुद्धा निसर्गाने काही सेन्स दिलेले आहेत, त्या सेन्सनुसार तो त्याचं कार्य करत असतो. पण अगदी एकाच सीझनमध्ये किंवा अगदी वाईटात वाईट कंडिशनमध्ये सुद्धा मायकोरायझा प्रत्येक स्टेजमध्ये हा आपल्या पिकाला प्रोटेक्ट करण्याचं कार्य करत असतो. आता मायकोरायझा कार्य करण्याची पद्धत काय आहे, तर तो तुमच्या सगळ्या मुळांच्या स्वभावाला राहतो. त्यानंतर सगळे अन्नद्रव्य तो अपटेक करून देतो. सरफेसवरचे जे काही मुळं आहेत या मुळांना तो शोषण्यास फायदा करतो. आणि मायकोरायझा बघा की याच्यामध्ये एक इमेज दाखवलेली आहे की विदाऊट मायकोरायझा आणि विथ मायकोरायझा. तर विथ मायकोरायझा जे आहे ना, तर त्याच्यामध्ये काय झालं, समजा कोल्ड स्टेज असेल तर याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट मायकोरायझाची एवढी ग्रोथ तुम्हाला दिसत नाही. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर सगळे सूक्ष्म मुळं हे वाढलेले दिसत आहेत. तर याच्यामध्ये प्रोटीन्स आणि प्रथिने जे आहेत, या प्रथिनांचं स्टोरेज असल्यामुळे तुमचे जे काही मुळं आहेत हे मुळं जास्त डेव्हलप होतात, म्हणून अन्नद्रव्य अपटेकचा फायदा होतो. तर विथ मायकोरायझा आणि विदाऊट मायकोरायझाने तुमच्या अशा पद्धतीने रूट्स हे डेव्हलप होत असतात. त्यानंतर सगळे प्रकारचे अन्नद्रव्य तो अपटेक करायला मदत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे जे काही रासायनिक इतर जे खतं आहेत, या खतांना 50% बचत करण्याचं कार्य हा मायकोरायझा करत असतो. म्हणून मायकोरायझाचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात केला तेवढ्या रासायनिक खतांची मात्रा आपण कमी करू शकतो. हा त्याचा एक वेगळा फायदा होतो. म्हणून रासायनिक खतांचं 50% जर तुमची बचत होत असेल आणि मायकोरायझावरती जर तुमचा खर्च होत असेल तर नक्कीच मायकोरायझा आपण कंपल्सरी जर वापरला तर तो जास्त आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर मुळांवर ही बुरशी वास्तव्य करतात, त्यामुळे आज जाऊन जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य ते उपलब्ध करून देतात, सगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. नत्र, स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे अन्नद्रव्य तो अवेलेबल करून देतो. या व्यतिरिक्त जमिनीची प्रत राखायला सुद्धा मायकोरायझा खूप चांगला मदत करतो. आणि मायकोरायझा अणुजीवी सूत्रकृमी होणारे जे काही रोग आहेत, म्हणजे जे काही सूत्रकृमीमुळे किंवा हानिकारक जे बुरशींचं इन्फेक्शन आपल्या रूट्सवरती येत असतं, तर ते इन्फेक्शनला सुद्धा तो प्रोटेक्ट करण्याचं कार्य हा करत असतो. आणि सर्व प्रकारच्या मुळांवर वाढत असल्यामुळे पिकांना देखील तो उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या इतर जीवाणू खतांसोबत रायझोबियम, ॲझोस्टोबॅक्टर किंवा इतर जेवढे काही बायोफर्टिलायझर्स आहेत, या बायोफर्टिलायझरसोबत जर तुम्ही वापरला तर तो जास्त कार्यक्षम काम करतो. आणि विविध तापमानात आपल्याला अचानक होणारे जे बदल आहेत, या बदलामध्ये सुद्धा तो झाडाला ह्युमन सिस्टीम वाढवण्यासाठी मदत करतो. त्यानंतर मायकोरायझामध्ये 2 प्रकार येतात, एक एंडो आणि एक्टो मायकोरायझा. बऱ्याचशा वेळेस बघा तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस म्हणतात की हे मायकोरायझा आहे, पण मायकोरायझा हा एंडो मायकोरायझा आहे की एक्टो मायकोरायझा आहे. तर एंडो मायकोरायझा हा
तुमच्या रूट्समध्ये जाऊन कार्य करतो आणि एक्टोमायकोरायझा जो आहे तो तुमच्या रूटच्या जवळ वास्तव्य करतो. बघा ह्या इमेजमध्ये इकडच्या बाजूची जी लेफ्ट बाजूची इमेज आहे तर हा एंडोमायकोरायझा जो आहे हा एंडोमायकोरायझा तुमच्या रूट्सच्या मध्ये त्याचे स्पोर दिसतात. म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितलं तर स्पोर दिसतात आणि या बाजूला जर एक्टोमायकोरायझा जर आपण बघितला तर रूटच्या वरती त्याने काय केलं आहे, आवरण निर्माण केलं आहे आणि हानिकारक बुरशीला तो येऊ देत नाही, तो बुरशीला काय करतो, प्रोटेक्ट करतो. तसं एंडो आणि एक्टोमायकोरायझा हे दोघंही आपल्या मुळांना प्रोटेक्ट करत असतात. आता एंडो आणि एक्टोमायकोरायझामध्ये खूप जास्त प्रजाती आहेत. जसं मी सांगितलं की 80% प्रजाती आज आपल्याला सर्वत्र आढळून येतात आणि कमर्शियल पिकांमध्ये आपण त्याचा वापर जास्त प्रमाणात करत असतो. तर एंडोमायकोरायझामध्ये ग्लॉमस एंट्रायडिकस आणि याच्यामध्ये रायझोन ही एक स्पेसीज आहे आणि त्याच्या अनेक स्पेसीज आहेत. या स्पेसीज आपल्या वेगवेगळ्या मायकोरायझाच्या फॉर्म्युलेशनमधून आपल्याला मिळत असतात. आता मायकोरायझांचं मूल्यांकन किंवा मायकोरायझा जर आपल्याला खरोखर चेक करायचं असेल तर साधारणतः 14-21 दिवस किंवा 60 दिवस या प्रयोगानंतरच आपल्याला कळतं की मायकोरायझाचं आपल्या याच्यावरती किती काउंट आहे किंवा त्याने किती कार्य केलं आहे. अशा पद्धतीने आपण तो बघू शकतो. बघा मायकोरायझासाठी हा स्टिरिओ मायक्रोस्कोप जो लॅबमध्ये वापरला जातो आणि हा स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्येच आपल्याला मायकोरायझाचे स्पोर दिसतात आणि या बाजूला असे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे स्पोर दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, जे काही आपण ट्रायकोडर्मा विरिडी असेल, बॅसिलस सबटिलिस असेल किंवा इतर जे काही बायोपेस्टिसाइड्स असतील तर हे सगळे तुमचे CFU मध्ये मोजले जातात. म्हणजे CFU म्हणजे काय, कॉलनी फॉर्मिंग युनिट. म्हणजे त्याच्या ज्या काही वसती आहेत या कॉलनी फॉर्मिंग युनिटमध्ये चेक करून त्याचा काउंट काढला जातो. पण मायकोरायझा जो आहे ही जरी बुरशी असली तरी तो IP मध्ये मोजला जातो. म्हणजे इन्फेक्टेड पोटेन्शियल किंवा इन्फेक्टेड प्रोपेगुल्स. म्हणजे आपण म्हणतो की याच्यामध्ये स्पोर काउंट किती, तर एका रूट्सवरती त्याने किती ठिकाणी इन्फेक्शन केलेलं आहे याच्यावरती ठरवलं जातं की याच्यामध्ये किती IPs आहेत आणि किती त्याचे स्पोर आहेत. तर अशा पद्धतीने त्याचं लॅबमध्ये चेक करण्याची पद्धत आहे. म्हणजे मायकोरायझा जर आपण बघितलं तर अशा वेगवेगळे फिल्टर्स लावून स्ट्यूव लावून त्याचे स्पोर्स जर आपण चेक केले तर अशा पद्धतीने आपण ते चेक करू शकतो. आता हे सगळं मायकोरायझाविषयी आपली माहिती झाली. अजूनही आपण खूप डिटेलमध्ये जाऊ शकतो, पण एवढी जरी आपल्याला माहिती झाली की मायकोरायझाच्या कोणत्या स्पेसीज असतात, एंडो एक्टो, त्याचे काय काय फायदे होतात, एवढीसुद्धा माहिती आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर मायकोरायझाचं उत्पादन कसं केलं जातं, म्हणजे आनंद ॲग्रो केअरमध्ये मायकोरायझा हा कसा बनवला जातो आपण त्याच्यावरती बघूयात. बघा सगळ्यात महत्त्वाचं झोनिंग संकल्पनेचा वापर करून किंवा जी ROC मेथड म्हणतो आपण, रूट ऑर्गन कल्चर, किंवा वेगवेगळ्या मेथड्सने मायकोरायझाची निर्मिती केली जाते. तर त्याच्यासाठी ही इमेज मी तुम्हाला दाखवली की त्याला एक डेडिकेटेड अशी लॅब लागते आणि ती पूर्णपणे सूक्ष्म अनवॉन्टेड बॅक्टेरिया विरहित असावी आणि त्याच्यामध्ये फक्त मायकोरायझाचाच ग्रोथ असावी अशी डेडिकेटेड लॅबमध्ये त्याची वाढ केली जाते. आणि ही आनंद ॲग्रो केअरची लॅब आहे. म्हणजे पहिल्या इमेजमध्ये मी तुम्हाला आनंद ॲग्रो केअरच्या मायकोरायझा ज्या बनवलं जातं त्या युनिटचा मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मायकोरायझा ची लॅब दाखवलेली आहे. आणि मायकोरायझासाठी कसे डेडिकेटेड स्टाफ लागतो, तर मायकोरायझा बनवण्यासाठी आज आनंद ॲग्रो केअरकडे सायंटिस्ट आणि 10 मायक्रोबायोलॉजिस्ट अशी टीम आहे. हे टेक्निकल स्टाफ हे मायकोरायझाची निर्मिती करत असतात आणि आपले जे बायोफर्टिलायझर्स आहेत जसं NPK कॉन्सोर्शियम असेल किंवा इतर जे बायोफर्टिलायझर्स आहेत हे सुद्धा बनवण्याचं काम ही टेक्निकल टीम करत असते आणि त्याच्यासाठी असं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्यानंतर याच्यासाठी आम्ही जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत हे सगळे इन्स्ट्रुमेंट आम्ही विदेशातून आयात केलेले आहेत आणि हे इन्स्ट्रुमेंट अतिशय चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे आम्हाला चांगलं उत्पादन देता येतं आणि उत्पादन देण्यासाठी त्याला टेक्निकल स्टाफची पण गरज असते. तर टेक्निकल स्टाफ त्या पद्धतीने ते कार्य त्यांच्या डेडिकेटेड पद्धतीने ते काम करत असतात आणि अशा विविध सुविधा जर असतील तर आपण त्याचं चांगलं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. तर बघा आता मायकोरायझामध्ये ना खूप प्रकार येतात. तर सगळ्यात पहिलं जे फॉर्म्युलेशन आहे तर डॉक्टर बॅक्टोस बॅक्टोरायझा हे आनंद ॲग्रो केअरचं फॉर्म्युलेशन आहे. तर हे जे फॉर्म्युलेशन आहे हे फॉर्म्युलेशन एकरी 100 ग्रॅम
आपल्याला द्यायचं आहे आणि 100 ग्रॅममध्ये तुमचं 1200 IP पर ग्रॅम आणि 1200 IP आणि 3300 स्पोर असतात. त्यानंतर हे जे 100 ग्रॅमचं सोल्युशन आहे, हे 100 ग्रॅमचं सोल्युशन तुम्हाला प्रति एकरासाठी द्यायचं आहे आणि हे 100% तुमचं पाण्यामध्ये विरघळून जातं. तर हे बॅक्टोरायझा जे आहे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे विटॅमिन्स वापरलेले, सीवीड वापरलेलं आहे, ह्युमिक ॲसिड वापरलेलं आहे, काही मायक्रोन्युट्रिएंट्स वापरलेले आहेत. फक्त मायक्रोरायझा आपण ज्यावेळेस देतो तर मुळांना मायक्रोरायझाची पण गरज असते, पण याच्यासोबत जे काही आपण इनर्ट मटेरियल वापरतो तर त्याच्यामध्ये आम्ही काय वापरलं आहे, विटॅमिन्स. तर जेवढे विटॅमिन्स तुमच्या रूटजवळ जेवढे लवकर गेले तर अजून तुमच्या झाडाला बूस्टिंग मिळते. म्हणजे मायक्रोरायझासोबत आम्ही जे काही न्यूट्रिएंट कॅरियर देतो हे कॅरियरसुद्धा आम्ही उच्चतम क्वालिटीचे विटॅमिन्स जे फार्मामध्ये वापरले जातात, विटॅमिन्स फॉलिक ॲसिड किंवा इतर विटॅमिन्स, हे विटॅमिन्स आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. तुम्ही जर फोटोमध्ये जर बघितलं तर तुम्हाला असं वेगवेगळ्या मल्टी कलरचा मायक्रोरायझाचं फॉर्म्युलेशन दिसत असेल. शक्यतो तुम्हाला असं फॉर्म्युलेशन कोणत्या कंपनीचं दिसणार नाही, कारण की विटॅमिन्सचे जे प्रकार असतात हे वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये येत असतात आणि हे विटॅमिन्स आम्ही याच्यामध्ये टाकत असतो. तर हे मुळांना वाढीसाठी फायदेशीर आहे, हे आपलं त्याच्यावरती चर्चा झालेलीच आहे. पण आपल्याला बॅक्टोरायझा जर द्यायचं असेल तर बॅक्टोरायझाचं जे प्रमाण आहे हे एकरी आपल्याला 100 ग्रॅम या प्रमाणात वापरायचं आहे. दुसरं आपलं फॉर्म्युलेशन येतं, आनंद ॲग्रो केअरचं फॉर्म्युलेशन येतं दुसरं, डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड. आता पंचम गोल्ड हे काय आहे, तर पंचम गोल्ड हे दाणेदार मायक्रोरायझा ग्रॅन्युल आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो की ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, अमायनो ॲसिड, सिलिकॉन असे वेगवेगळे प्रकारचे न्यूट्रिएंट प्लस संजीवक आणि प्लस आम्ही याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन्स वापरतो. त्याच्यामुळे हे जे याचे जे रिझल्ट्स आहेत तर मायक्रोरायझासोबत तुम्हाला हे सगळे न्यूट्रिएंट भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आम्ही हे जे दाणे बनवतो तर हे दाणे आम्ही कस्टमाइज बनवतो. म्हणजे मार्केटमध्ये जे काही मायक्रोरायझा दाणेदार भेटतं तर ते मायक्रोरायझा दाणेदार हे बेंटोनाइट ग्रॅन्युल्स असतात. आमचे जे ग्रॅन्युल्स आहेत आम्ही कस्टमाइज पद्धतीने फॉर्म्युलेशन्स करतो. म्हणून पंचम गोल्ड हे दाणे जे आहेत हे याचे रिझल्ट्स चांगले येतात, कारण की हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातात. मात्र आपल्याला ते ड्रीप इरिगेशनने देता येत नाही. पांढऱ्या मुळांची याच्यामुळे वाढ होते, तुमच्या सगळे अन्नद्रव्य अपटेक होतात, सूक्ष्म कृमींचा फायदा होतो. जे काही मी तुम्हाला तिकडे बेनिफिट्स सांगितलेले आहेत हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला आनंद ॲग्रो केअरच्या प्रत्येक फॉर्म्युलेशनमध्ये मिळणार. फक्त काय की ज्यावेळेस तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन असेल तर ड्रीप इरिगेशनने तुम्ही 100 ग्रॅमचा डोस वापरा. तुम्हाला जर बेसल खतांमध्ये मिक्स करून वापरायचं असेल तर तुम्ही दाणेदार वापरा. म्हणजे आम्ही जे काही फॉर्म्युलेशन्स बनवलेले आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकानुसार आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोपं कसं जाईल या पद्धतीने आम्ही फॉर्म्युलेशन्स केले आहेत. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ड्रीप इरिगेशन नसेल तर अगदी ब्रॉडकास्टिंग पद्धतीने आपल्याला दाणे वापरायचे असतील तरी तुम्ही ते कोणत्याही खतामध्ये मिक्स करून वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोरायझाचा एक महत्त्वाचा रोल आहे की तो स्फुरद अवेलेबल करण्याचं कार्य करत असतो. आणि स्फुरद हे तुमच्या वाढीच्या काळामध्ये खूप गरजेचं असतं. आणि ज्या ज्या काळात तुम्ही स्फुरदयुक्त खतं दिलेले असतील किंवा स्फुरद तुमच्या जमिनीमध्ये स्थिर झालेलं असेल तर स्फुरद अवेलेबल करण्याचं कार्य हा मायक्रोरायझा करत असतो. अशा पद्धतीने त्याची पॅकिंग येते. अगदी 10 kg पासून तर 50 kg पर्यंत आम्ही त्याची पॅकिंग देतो. तर 10, 25, 50 अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड दाणेदार हे अवेलेबल आहे. आणि एकरी जो त्याचा डोस आहे तो एकरी 10 ते 20 kg आपल्याला पंचम गोल्ड दाणेदार वापरायचे आहे. तसंच लिक्विड फॉर्म्युलेशन, भरपूर लोकांना काही खतं द्यायचे असेल किंवा ड्रीपने काही द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, आपल्याकडे ड्रीप आहे, वेंचुरी आहे, तर अशा ठिकाणी आपण डॉक्टर बॅक्टोस व्हॅम, व्हॅम म्हणजे काय, व्हर्बिस्कुलर अर्बिस्कुलर मायक्रोरायझा, तर डॉक्टर बॅक्टोस व्हॅमसुद्धा अशा ठिकाणी वापरू शकता की जिथे तुम्हाला लिक्विड वापरणं सोपं असेल. दुसरं डेस्टॉज बेस मायक्रोरायझा. डेस्टॉज बेस म्हणजे काय की जसं तुम्ही ग्लुकॉन डी घेतात किंवा शुगरचा एक प्रकार आहे, हा डेस्टॉज जो आहे हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातो. तर तुम्हाला वापरायला सोपं जावं, एकदम लगेच तो सोल्युबल व्हावा, तर तुम्ही ड्रीप असेल किंवा तुम्हाला ड्रेंचिंग करायची असेल तर अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने वापरायची मेथड जी तुम्हाला पाहिजे असेल
तर अशा ठिकाणी आपण डेस्टॉज बेस मायक्रोरायझरचा सुद्धा वापर करू शकता. म्हणून आम्ही व्हॅम DX नावाने हा प्रॉडक्ट्स मार्केटला देत असतो. आता सगळ्यांचे फायदे सेम आहेत. म्हणजे अगदी तुम्ही बॅक्टोरायझा घेतला, पंचमगोल्ड ग्रॅन्युअल घेतलं, व्हॅम लिक्विड घेतलं, व्हॅम DX घेतलं, हे सगळेही कार्य मात्र सेम करतात. फक्त आम्ही हे फॉर्म्युलेशन्स हे शेतकरी बंधूंच्या सुलभतेसाठी आम्ही ते तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या मायक्रोरायझाच्या फॉर्म्युलेशन्सवरती बोललो, मायक्रोरायझाचे काही प्रकार आहेत त्याच्याविषयी बोललो, मायक्रोरायझाच्या फायद्यांवरती आपण बोललो, मायक्रोरायझाचा शोध कधी लागला याच्यावरती बोललो. तर जनरली आपण मायक्रोरायझाची कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे आणि सर्व शेतकरी बंधूंनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माझी पिक्टोग्राम टीम आणि आमची आनंद ॲग्रो केअरची टीमचं पण मी आभार मानतो. कारण की ज्यावेळेस आपलं लाईव्ह सेशन असतं तर अगदी ते 8 वाजेपासून घरातून निघालेले असतात, तर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही नाशिकच्या पासून 20 किलोमीटर अंतरावरती फॅक्टरीला आम्ही लाईव्ह सेशन घेत असतो. तर माझी टीम पण थांबलेली असते, त्यासाठी मी माझ्या टीमचे पण आभार मानतो आणि शुभ रात्री. धन्यवाद. क्रांती केली शेतीमध्ये आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर.